जळगाव महानगरपालिकेच्या प्रारूप मतदार याद्यांवरील हरकतीच्या सर्वेक्षणात मोठ्या प्रमाणात गैरप्रकार होत असल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्ते ॲडव्होकेट पियुष पाटील यांनी केला आहे। महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना सोबत घेत अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार देत बोंगळ कारभारावर संताप व्यक्त केला आहे। ॲडव्होकेट पियुष पाटील यांच्या म्हणण्यानुसार कर्मचारी हरकती असलेल्या प्रभागांमध्ये जाऊन कोऱ्या पंचनामा फॉर्मवर परस्पर मिळेल त्या स्वाक्षरी घेत आहेत। संबंधित मतदारांची नावे किंवा पुरावे फॉर्मवर नोंदवले जात नसल्याचा आरोप त्यांनी केला असून याशिवाय बोगस सर्वेक्षणासाठी कर्मचारी पैसे घेत असल्याचाही धक्कादायक प्रकार त्यांनी केला आहे। महानगरपालिकेने प्रसिद्ध केलेल्या प्रारूप मतदान याद्यांवर 18,000हून अधिक हरकती व तक्रारी नोंदवल्या गेल्या आहेत। त्यांच्या निपटाऱ्यासाठी नियुक्त केलेले कर्मचाऱ्यांकडूनच अनियमितता होत असल्याचे पुरावे त्यांनी अधिकाऱ्यांना सादर केले। बोगस किंवा दुबार नाव असलेल्या मतदारांचा साक्षीदार म्हणून स्वाक्षऱ्या घेतल्या जात असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला आहे। या प्रकरणावर महानगरपालिका अधिकाऱ्यांची प्रतिक्रिया विचारली असता आयुक्त निवडणूक आयोगाच्या बैठकीसाठी मुंबईत असून त्यांच्या परत आल्यावर पुढील कारवाईबाबत निर्णय घेतला जाणार असल्याचे सांगण्यात आले। या संदर्भात जळगाव महानगरपालिकेतून ॲडव्होकेट पियुष पाटील यांनी अधिक माहिती दिली। प्रभाग क्रमांक 5 हा जो माझा प्रभाग आहे, या ठिकाणी जवळपास 5,500 ते 6,000 बोगस मतदार राहतात म्हणून आम्ही निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे तक्रार केलेली होती। याबाबत काहींचे पुरावे देखील दिलेले होते, काही जागेवर राहत नाही म्हणून सांगितलेलं होतं। तसेच यांचे स्पॉट व्हेरिफिकेशन व्हावे याबाबत मागणी केलेली होती। त्या अनुषंगाने मनपाने आज 4 जणांची टीम ही आमच्या प्रभागात पाठवलेली होती आणि यामध्ये तरतुदीप्रमाणे स्पॉट जागेवर जाऊन स्पॉट व्हेरिफिकेशन होऊन त्या ठिकाणी संबंधिताचे पुरावे जोडणे हे अनिवार्य होते। परंतु आणि तसेच पंचनामा शीट जी आहे की प्रत्येक ठिकाणी गेल्यावर संबंधित माहिती त्यामध्ये त्या रकान्यात भरायची होती। परंतु आम्हाला एक गोपनीय माहिती मिळाली की हे एका विशिष्ट पक्षाच्या या गटाच्या कार्यालयात बसून त्यांच्या संबंधितांच्या हितचिंतकाच्या इथे हे सर्व एका खोलीत चालू आहे आणि याबाबत आम्ही त्यांचा वार्डात शोध घेतला, परंतु ते कुठेही आढळून आले नाही। आम्ही फोन त्यांना लावत होतो तक्रारदार म्हणून, तर त्यांनी फोन स्विच ऑफ करून ठेवले आणि शेवटी आम्हाला जेव्हा माहिती पडलं की ते आता 6व्या मजल्यावर महानगरपालिकेचे आलेले आहेत, तेव्हा आम्ही त्या ठिकाणी धडकलो आणि त्या ठिकाणी आश्चर्यकारक म्हणजे जो पंचनामा शीट आहे जी पूर्ण भरल्यावर पंचनाम्यावर साक्षीदार म्हणून सह्या करू शकतात किंवा सह्या केल्या जातात, ती पंचनामा शीट कोरी आढळून आली आणि मात्र त्याच्यावर विष्णू रामदास भंगाळे जे जळगाव शहर महानगरपालिकेचे माजी महापौर आहेत यांचे हितचिंतकांचे साक्षीदार म्हणून त्या ठिकाणी सह्या आढळून आलेल्या आहे। याबाबत आपण आता उपायुक्तांची भेट घेतलेली आहे। त्या संबंधित 4 कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी आपण केलेली आहे। जर मनपा प्रशासन ही हिंमत दाखवणार नसेल तर मात्र आम्ही सुमोटो म्हणून मी स्वतः त्याच्यात फिर्यादी होणार आहे। ही जी घटना घडलेली आहे ही अतिशय गंभीर आहे। हा काही छोटा मोठा गुन्हा नाही। हा जो विषय घडलेला आहे हा मोफत घडू शकत नाही। यामध्ये 100% आर्थिक डिलिंग झालेली आहे आणि आमच्याकडे जर कधी इतकी पक्की माहिती येऊ शकते तर आर्थिक सुद्धा डिलिंग झालेली आहे ही पक्की माहिती आहे आणि प्रत्येक या कर्मचाऱ्यांना प्रत्येकी 2-2 लाख रुपये यांना दिले गेलेले आहेत आणि याच्यात अजून आता किती वरिष्ठही याच्यात सहभागी आहे का हे सुद्धा चौकशीची मागणी आम्ही करणार आहे। 100% याच्यामध्ये आर्थिक डिलिंग झालेली आहे आणि त्यांनी पैसे घेतलेले आहे।